जाधव खरं तर तुम्ही जिथून आलेला आहात ते सगळा ग्रामीण वर्ग आणि ग्रामीण वर्गाला शाहीर निवृत्ती पवार हे काही नवीन नाही. पण शाहीर निवृत्ती पवार कोण असं जर का विचारलं तर मात्र प्रश्न पडू शकतो. शाहीर निवृत्ती पवार म्हटलं की काठीणी घोंगडं म्हणणारे ते शाहीर असं म्हटल्यानंतर आपल्याला त्यांची ओळख पटते. आज या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले ते जवळबाबा आहेत, वारकरी संप्रदायातले आहेत, व्यसनमुक्त युवक संघाचे ते खंदे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. मेढ्यामध्ये त्यांचा छोटासा दुकान, छोटा किराणा मालाचा दुकानाचा व्यवसाय आहे आणि महाराष्ट्रावर त्यांची संघटना काम करते. त्याचबरोबरीनं आज इथं सागर गायकवाड आलेले खूप चांगले कलाकार आहेत. त्यांनी एक प्रयोगही केलेला होता. शाहीर निवृत्ती पवारांची गाणी घेऊन लोकांना ती मुलांना ऐकून त्याच्यानुसार त्यांनी पेंटिंग करायला शिकवलेलं होतं. असा एक वेगळा प्रयोग पण सागर गायकवाड यांनी केलेला आहे. तिथे बरेचसे जवळबाबांचे कार्यकर्ते आलेले आहेत. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. त्याच्या आधी मी वर्षाताईंना अशी विनंती करतो, शैलाताईंना अशी विनंती करतो की स्वागतापर 2 शब्द त्यांनी मुक्तानंद परिवारातर्फे बोलावे. मुक्तानंद परिवाराच्या वतीने सर्वांचं स्वागत. इथे जे कलाकार आलेले आहेत ते आवर्जून आपल्या वेळात वेळ काढून आमच्या विनंतीला मान देऊन इथं आले आणि जे लोकशाहीर आहेत त्यांनी आपल्या तळागाळातल्या लोकांसाठी जी निवडक गाणी म्हटली आणि आपला जो शाहिरी आवाज आहे त्याच्या मार्फतच्या व्यथा मांडल्या, त्या या शाहिराला मानवंदना देण्यासाठी, सरांजली देण्यासाठी हे सर्व कलाकार आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले. त्याबद्दल त्यांचेही आभार आणि मी सर्वांचं आधी स्वागत करते मुक्तानंद परिवाराच्या वतीने. कैलासने सांगितल्याप्रमाणे आजच्या प्रमुख पाहुणे श्री जवळबाबा, साताऱ्यातील कलावंत सागर गायकवाड, आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आलेले हे सर्व जे सहकारी आहेत, ढोलकीवर आहेत अनिकेत मोहिते, तबला आणि ढोलकसाठी कुमार जाधव, हे सर्व शाहिरी परंपरेशी जोडलेली लोक आहेत. ऍक्टो पॅडवर आहेत सुजित गायकवाड, सिंथेसायझरवर आहेत निलेश खरात, स्वागत करतायत. संबळ वादक आहेत बबन जावळे, टुणटुण्याची साथ करणार आहेत दिलीप जावळे, कोरससाठी साथ करणार आहेत अण्णा जगताप, जितेंद्र कांबळे, प्रभाकर भांडवलकर. या स्वागतानंतर आता मी वर्षाताईंना विनंती करेन आपण पुष्पांजली वाहून या कार्यक्रमाचा खऱ्या अर्थाने शुभारंभ करू. शाहीर निवृत्ती पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि पुष्पांजली करून आपण खऱ्या अर्थानं स्वरांजली शाहीर निवृत्ती पवार यांचे चिरंजीव
नमस्कार. मुक्तांगण परिवारातर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं तर सगळेजण मिळूनच त्यांना आपण स्वरांजली वाहतोय. आज त्यांचा स्मृतिदिन आहे, त्या निमित्तानं हा कार्यक्रम मुक्तांगण परिवारातर्फे आपण आयोजित केलेला आहे. कैलासने थोडंसं सांगितलेलंच आहे, पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं या शाहिराचं स्वतःचं जीवन कसं होतं आणि त्यांनी आपल्या शाहिरीतून लोकजीवन कसं फुलवलं हे सगळे आपण गाण्यांच्या माध्यमातून आणि आमच्या दोघांच्या थोड्याशा गप्पांच्या माध्यमातून करणार आहोत. महाराष्ट्राला शाहिरीची परंपरा फार जुनी आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे अगदी 300 वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून शाहिरीनी स्वराज्य मिळवण्याची परंपरा आहे. यामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या म्हणजे त्या चळवळींमध्ये सुद्धा शाहिरांचं योगदान खूप मोलाचं आहे. असेच आपल्या सातारा जिल्ह्यातील पण काही कारणांनी प्रसिद्धीपासून उपेक्षित राहिलेले असे शाहीर निवृत्ती पवार यांचा स्मृतिदिन आपण आगळ्या वेगळ्या स्वरूपाने साजरा करतो आहोत. त्यांना ही स्वरांजली आपण स्वरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आठवणींच्या माध्यमातून वाहणार आहोत. शाहीर निवृत्ती पवार यांचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या चिंचणेर नीम या गावातला. घरची परिस्थिती तशी बेताचीच, म्हणजे अगदीच हालाकीची असं म्हटलं तरी हरकत नाही. शिक्षण जेमतेम 5वी ही त्यांची गीता ऐकल्यावर आपल्याला अजिबात पटणार नाही, पण ते सत्य आहे. त्यांचं शिक्षण फक्त 5वी पर्यंत झालं. गावातल्या भजनी मंडळामध्ये भजन गात ते मोठे झाले. त्यानंतर अगदी ऐन तारुण्यात असताना सातारा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजींची एक जाहीर सभा होती आणि त्या सभेमध्ये शाहीर निवृत्ती पवार या तरुणानं तेव्हा राष्ट्रीय गाणी गाऊन पाठीवरती महात्माजींची सुद्धा थाप मिळवलेली होती. मला वाटतं यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण त्यांचं इथून खरं तर हळूहळू त्यांची शाहिरी वेगळ्या अंगाने बहरत गेली आणि मुक्तांगणमध्ये हा कार्यक्रम घेण्याचं औचित्य तेच आहे की त्यांचं चळवळीतलं योगदान सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि एक चळवळीचे केंद्र म्हणून आपण मुक्तांगणकडे पाहतो, तेव्हा अशा चळवळीतल्या शाहिराविषयी सुद्धा नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे ही आम्हा सर्वांची एक त्याची आस्था आहे आणि त्यामुळे आज आपण इथे जमलेलो आहोत. अगदी बालगंधर्वांनी सुद्धा शाहिरांना म्हटलं होतं की तुझा गळा आहे तो खूप, त्याच्यामध्ये खूप एक वेगळं चैतन्य आहे आणि तू नक्की मोठा गायक होशील. आणि मला वाटतंय शाहिरांनी ह्या सर्वच महात्मा गांधी असतील, बालगंधर्व असतील, नंतर यशवंतराव चव्हाणजींनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. तर या सगळ्याला सार्थ ठरवलं आणि हळूहळू त्यांची शाहिरी बहरत गेली. कैलास, पहिल्यांदा आपण शाहिरांचं अतिशय गाजलेलं असं गाणं. खरं तर म्हणजे शाहिरांची अनेक बरीच गाजलेली गाणी आहेत, पण प्रामुख्यानं शाहिरांना ओळखलं गेलं म्हणजे ती गाणी आणि शाहीर असं वेगळं करता येत नाही. ती दोन गाणी म्हणजे एकतर सगळ्यांना माहिती असलेलं काठीनं घोंगडं आणि दुसरं माझी मैना ग, म्हणजे अगं मैना ग. म्हणजे माझी मैना ग आता ज्यावेळेला आपण कॉम्प्युटरवर सर्च करतो त्यावेळेला माझी मैना गावाकडे राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, पण ती गावाकडची मैना वेगळी आणि ह्यांनी साकारलेली मैना वेगळी. अगं मैना ग असं ते आहे. आणि मला वाटतं की मायाताई ह्या सगळ्या गाण्याची आपण कार्यक्रमाची सुरुवात मला वाटतं त्यांच्या प्रसिद्ध गाणं जे आहे अगं मैना ग, आणि त्याचा का उल्लेख करायचा तेही सांगा तुम्ही. त्या का गाणं पहिलं घ्यायचं? त्या गाण्यामध्ये त्यांनी विशेषतः त्यांचं साताऱ्यावरती किती प्रेम आहे, कारण त्यांच्या अनेक शाहिरीमध्ये साताऱ्याचा आणि त्यांच्या जन्मगावाचा उल्लेख आपल्याला सापडतो. तर या गाण्यामध्ये त्यांनी साताऱ्यासह साताऱ्याचं वैशिष्ट्य पण सांगितलेलं आहे. त्यामुळे या गाण्याने आपण त्यांची सुरुवात या कार्यक्रमाची करणार आहोत. याच्यामध्ये ते महिनेला स्वप्न दाखवतात, आपण साताऱ्याला जाऊ, नागपूरला जाऊ, कोल्हापूरला जाऊ, मुंबईला जाऊ, कुठं कुठं जाऊ, तिथली सगळी वैशिष्ट्य सांगतात. पण त्याच्याबरोबर ते हे विसरत नाहीत की हे सगळं आपण करायचंय, पण ते सुगी नंतर करायचंय. तर हे त्यांचं मातीशी असलेलं नातं आहे. मला वाटतं हे गाण्याचं पण आधी ऐकूयात आणि मग पुढे गप्पा सुरू ठेवूयात. शाहीर कैलास जाधव आणि आमच्या सहकारी हे गीत सादर करतोय, माझी मैना.
अग मैना ग तुझी आऊस पुरवीन ग तुला जोडीन सातारा फिरवीन ग तुला जोडीन पुण्याला फिरवीन ग तुला जोडीन मुंबईला फिरवीन अग मैना ग तुझी आऊस पुरवीन अग मैना ग तुझी आऊस पुरवीन तुला जोडीन सातारा फिरवीन तुला जोडीन पुण्याला फिरवीन तुला जोडीन मुंबईला फिरवीन अग मैना अग मैना माझे वैशिष्ट्य सांगतो आम्ही माणसं मराठ मुळी अशी राहणी साधी बोळी आम्ही मराठी माणसं मुळी अशी राहणी साधी बोळी तू नेता वीर कल पिवळी तुझ्या कांडात रुतावी चोळी तू नेता वीर कल पिवळी तुझ्या कांडात रुतावी चोळी भारी धोकात अशी वरात मिरवीन भारी धोकात अशी वरात मिरवीन ग तुला जोडीन कोल्हापूर फिरवीन ग तुला जोडीन कोल्हापूर फिरवीन ग तुला जोडीन नागपूर फिरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन तुला जोडीन कोणाला फिरवीन तुला जोडीन कोणाला फिरवीन तुला जोडीन नागपूर फिरवीन अग मैना कधी शेतकरी तर जामी कष्टानं पिकवितो भूमी तू ग राजाची लक्ष्मी नाही शिनगाराला कमी पुतळ्याची माळ कडोल मनी नत मी घडवीन पुतळ्याची माळ कडोल मनी नत मी घडवीन ग तुला जोडीन बेळगाव फिरवीन तुला जोडीन जळगाव फिरवीन ग तुला जोडीन माळेगाव फिरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन तुला जोडीन जळगाव फिरवीन तुला जोडीन जळगाव फिरवीन तुला जोडीन मालेगाव फिरवीन अग मैना मायाताईंनी सांगितलं सगळं फिरवणार पण कधी तुम्ही झाल्यावर माया मंदी गहू हरभरा उसावरती झुलतोय तुरा गोपन फिरवी जर करा अशी राखण कर की जरा माया मंदी गहू हरभरा उसावरती झुलतोय तुरा अशी राखण कर की जरा गोपन फिरव जर करा तरल्यावर चप्पल ठरवीन तुझे ठरल्यावर चप्पल ठरवीन ग तुला जोडीन गोव्यात फिरवीन तुला जोडीन कोकणात फिरवीन ग तुला जोडीन नाशकात फिरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन अग मैना ग तुझी आवड पुरवीन
इथं आलेला आहे आणि वारंवार त्यांची आमची गाठभेट होत राहते. शाहीर निवृत्ती पवारांचा इथे मुलगा आलेला आहे आणि सुभाष पवार सगळं आयुष्य त्यांना म्हणजे खरं तर मला त्यांचा हेवा वाटतो की आयुष्यभर जाताना वडिलांना त्यांनी बघितलं. मला वाटते असा धुसपाड आवाजाचा, पहाडी आवाजाचा आणि धुसपाड शरीरयष्टीचा असा बाप खरं तर 2002 मध्ये ते वारले आणि त्यांचा आज आपण स्मृतिदिन आपण पाळतोय. ती गाणी ऐकताना माझ्याकडे खरं तर म्हणजे स्मृतिदिन पाळतोय, जयंती करतोय, ते गेले त्याचं कुठलंही भान राहत नाही. म्हणजे अगं महिना गाताना किंवा म्हणताना पण आणि ऐकताना पण असं धमाल वाटते. अरे हा काय गाणं आहे आणि काय पहाडी आवाजात ते त्यांनी म्हटलेले. कैलास म्हणतो ते अगदी खरं आहे. म्हणजे त्यांच्या काव्यातून आणि त्यांच्या शब्दातून ते आजही तुमच्या आमच्या मनामध्ये अगदी तेच चैतन्य आणतात जे त्यांच्या. आणि आमचा हा कार्यक्रम हा खरं तर पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळं काही कमतरता राहिली तर तुम्ही नक्कीच समजून घ्याल. पण मनापासून आस्था जी आहे ती या शाहिराविषयी प्रेम जे आहे किंवा त्यांचं जे रचना आहेत त्या सगळ्या खऱ्या अर्थानं नावारूपाला याव्यात हे त्यामागची भावना आहे. आपण शाहीर निवृत्ती पवार यांच्या एकूण जीवन प्रवासाविषयी सुद्धा बोलतो. तर ते नोकरीनिमित्त इचलकरंजीमध्ये पॉवर मागावरती जॉबर म्हणून सुरुवातीला काम करत होते. आणि तुम्हाला माहिती आहे ना की आपली आवड असली की आपलं सर्कल असतं ते म्हणजे आपलं मित्रमंडळ असतं ते त्याच आवडीचं त्याच क्षेत्रातलं असतं. तसंच तिथं सुद्धा त्यांना शाहीर गंगाराम जगताप, शाहीर साबळे भेटले आणि त्या तिघांचं तिथं त्रिकूट जमलं. पुन्हा शाहिरीला बहर आला. पुढे मुंबईमध्ये गेल्यावर खऱ्या अर्थानं त्यांची शाहिरी बहरली असं म्हणायला हरकत नाही, कारण तिथं आणखी काही शाहिरांची त्यांच्या मित्रमंडळींमध्ये चर्चेमध्ये भर पडली. शाहीर गव्हाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अण्णाभाऊ साठे हे तर चळवळीचं खूप मोठं नाव आहे, शाहीर अमर शेख, हे काही मित्रमंडळी पुन्हा एकत्र येऊ लागली. पुन्हा चर्चांची मैफिली जमत गेल्या आणि प्रत्येकाची शाहिरी वेगवेगळ्या अर्थाने बहरत गेली. त्यामध्ये शाहीर निवृत्ती पवार यांनी सुद्धा अनेक काव्य रचली. त्याच्यामध्ये ओवी आहे, धनगरी गीत आहे, शेतकरी गीत आहे, लोकगीत आहे, वासुदेव गीत आहे, पोवाडा आहे. आपण हे सगळे कलाप्रकार थोडे थोडे का होईना इथं अनुभवणार आहोत. कैलास, यानंतर आपण कुठल्या गीताकडे जाणार आहे? वासुदेव गीताकडे जाणार आहे का? हा, आपण वासुदेव गीत गाणार आहे आता. पण वासुदेव गीत म्हटलं की खरं तर शाहीर पवारांचं एक गाणं आपल्याला आवर्जून आठवतं. ते आपलं वासुदेव गीत कुठलं ते वासुदेव गीत आपल्याला पार्वती शिवशंकर सुनान करा विठ्ठल रुक्मिणी वरा कृपा करून हर निघावं स्वामी न्यामत पंढरपुरा असं म्हणणारा हा शाहीर. पण त्यांचा अजून एक वासुदेव असं जे भन्नाट आहे आणि ते तुमच्याशी अजून एक आहे आणि ते मी तुम्हालाही ऐकवणार आहे आणि जे तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचं गारानं सांगणार ते वासुदेव आहे. गीते मला ते आपण घेऊया.